नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला अशी एक चटणी दाखवणार आहे जी मी नेहमीच डोसा इडलीसोबत बनवते आणि एक नंबर लागते। याच्यामध्ये मी पूर्ण रेसिपी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे। मी नेहमी अशीच चटणी बनवते आणि आपल्या घरातल्या साहित्यातच होते, काही बाहेरचं काही आणावं लागत नाही आणि एक नंबर चवीला होते। चला तर बनवूया ही चटणी। ही बनवण्यासाठी ते कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता घालायचं आहे। कढीपत्ता आपलं व्यवस्थित थोडंसं तडतडलं की याच्यामध्ये घालायचं आपल्याला चणा डाळ घालून झाली की याच्यामध्ये घालायचं आहे खोबरं मी इथे अर्ध्या वाटीलाही देखील कमी थोडंसंच खोबरं घेतलेलं आहे। व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खोबरं वगैरे आपले थोडंसं लालसर झालं पाहिजे। याच्यामध्ये घातलेल्या 2 हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहे, त्याच्यामध्ये आपण लाल मिरच्या घालणारच आहोत। अगा खोबरं असं मस्त लाल झालं की याच्यामध्ये घालायचं आहे चिरलेला कांदा जाडसरच ठेवायचा आहे। तुम्ही बारीक देखील करू शकता, पण जाडसरच कांदा थोडा ठेवायचा आहे। सर्व असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे 5 मिनिटं व्यवस्थित परतलं की याच्यामध्ये घालायच्या लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या, या देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मग याच्यामध्ये घालायचे तिथे मी लाल मिरच्या पाण्यात भिजत ठेवल्या होत्या अर्धा तास अगोदर, या घालायच्या आहेत। आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं परतायचं आहे। मिश्रण आपल्याला हळूहळू असं मस्त परतायचं आहे। मिश्रण आपलं थोडं परतून झालं की याच्यामध्ये घालायचे टोमॅटो। इथे मी 3 टोमॅटो रफली चॉप करून घेतले होते। आता टोमॅटो देखील आपल्याला व्यवस्थित असे मस्त नरम पडले पाहिजेत आपले टोमॅटो, इतपत आपल्याला टोमॅटोला मस्त शिजवायचं आहे। त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आपल्याला याच्यासोबतच घालायचं आहे, तुम्ही नंतर देखील घालू शकता, पण आपल्याला चटणीला फक्त तडका द्यायचा आहे, तिला शिजवायची नाही आहे, त्याच्यामुळे आपण मीठ आत्ताच घालणार आहोत। बघा मस्त असे आपले टोमॅटो देखील नरम पडले आहेत। आता सर्व असं मिश्रण आपलं थंड होऊन द्यायचं आहे। मिश्रण थंड झालं मिश्रण की हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। पाण्याला आपल्याला लागल तसं तर याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे। मिश्रण सर्व आपलं वाटून झालं, चटणी आपली वाटून झाली की याच्यामध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे चटणीला। त्याच्यासाठी मोहरी, कढीपत्ता आणि थोडीशी चणा डाळ घातलेली आहे। सर्व असं व्यवस्थित परतलं की याच्यामध्ये आपली चटणी घालायची आहे आणि लगेच आपल्याला इंडक्शन बंद करायचे आहे, कारण आपल्याला चटणीला फक्त तडका द्यायचा आहे, शिजवून वगैरे अजिबात घ्यायची नाही आहे। बघा आपली चटणी तयार आहे, एक नंबर लागते चवीला आणि झटपट होते, जास्त काही लागतही नाही। एकदा बनवून नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती। इंस्टावर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबवरती बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती।